नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता आहे तो गेल्या 20 डिसेंबर पासून जमा होणार याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. मात्र तो हप्ता आज जमा व्हायला सुरुवात झाली असल्याच्या बातम्या जमा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तर तो जमा होणार असल्याचं एक क्लिप किंवा बातम्या तशा व्हायरल होत आहेत. आणि नेमका कुणाच्या खात्याला जमा झाला किंवा काही शेतकरी म्हणतात की किंवा जमा झाला असं मुख्यमंत्री सांगत आहेत किंवा जमा होणार आहे असं सांगत आहेत. तर आज 7 तारीख आहे आणि 20 डिसेंबरपासून अशा बातम्या सातत्याने येत आहेत. म्हणजे 15 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे. आणि एकूण जे काही मीडिया रिपोर्टिंग आणि कृषी विभागाच्या माहिती आणि जे काही रिलीज त्यांच्याकडून जे काही पॅटर्न्स होतात तर त्याच्यानुसार नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तर तो सर्वांना जय जिजाऊ. आमच्या विदर्भामध्ये एक लाडाच्या माजी खासदार आहेत रानूबाई, आम्ही म्हणतो त्यांना लाडानं. तसं त्याचं ओरिजिनल नाव नवनीत राणा आहे आणि तसं तर सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्यांना त्या माहीत आहेत की लग्नाच्या आधी त्या सिनेमात काम करत होत्या करू घातलेली आणि बरेच म्हणजे त्याचे जे काही डान्स वगैरे आहेत अजूनही ते सोशल मीडियावर तसेच आहेत. आणि बरंच ते याची जी काही आहे म्हणजे लग्नाच्या आधी कंबर हलवून त्यांची नाचगाणी वगैरे चांगली प्रसिद्ध आहे. आणि आता ते थोडस कदाचित कंबर वगैरे ते सिनेमाचं काम वगैरे त्यांनी सोडलेलं आहे. मात्र आता ते अधूनमधून जीभ हलवत असतात आपल्या. आणि मग जीभ हलवत असताना नेमकं काय बोलतो याचं माणसाला कधी कधी ध्यान नसतं, भान नसतं. तर तशा त्या बोलायला जरा फटकळच येतं. म्हणून आमच्या गावाकडे लोक त्यांना लाडानं फटाकडी म्हणतात, कोणी तताफुली म्हणते. तर असो बाईचं दर्शक कसं आहे की बाई म्हटलं की थोडस मंत्र्यांना प्रश्न कुठलाही नवरा. सर्वांना जय जिजाऊ. आमच्या विदर्भामध्ये एक लाडाच्या माजी खासदार आहेत रानूबाई, आम्ही म्हणतो त्यांना लाडानं. तसं त्याचं ओरिजिनल नाव नवनीत राणा आहे आणि तसं तर सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्यांना त्या माहीत आहेत की लग्नाच्या आधी त्या सिनेमात काम करत होत्या. आणि बरेच म्हणजे त्याचे जे काही डान्स वगैरे आहेत अजूनही ते सोशल मीडियावर तसेच आहेत. बरंच ते म्हणजे लग्नाच्या आधी कंबर हलवून त्यांची नाचगाणी वगैरे चांगली प्रसिद्ध आहेत. आणि आता ते थोडस कंबर वगैरे ते सिनेमाचं काम वगैरे त्यांनी सोडलेलं आहे. मात्र आता ते अधूनमधून जीभ हलवत असतात आपल्या. आणि मग जीभ हलवत असताना नेमकं काय बोलतो याचं माणसाला कधी कधी ध्यान नसतं, भान नसतं. तर तशा त्या बोलायला जरा फटकळच येतं. म्हणून आमच्या गावाकडे लोक त्यांना लाडानं फटाकडी म्हणतात, कोणी तताफुली म्हणते. तर असो बाईचं दर्शक कसं आहे की बाई म्हटलं की थोडस कुठलाही नवरा. सर्वांना जय जिजाऊ. आमच्या विदर्भामध्ये एक लाडाच्या माजी खासदार आहेत रानूबाई, आम्ही म्हणतो त्यांना लाडानं. तसं त्याचं ओरिजिनल नाव नवनीत राणा आहे आणि तसं तर सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्यांना त्या माहीत आहेत की लग्नाच्या आधी त्या सिनेमात काम करत होत्या. आणि बरेच म्हणजे त्याचे जे काही डान्स वगैरे आहेत अजूनही ते सोशल मीडियावर तसेच आहेत. बरंच ते म्हणजे लग्नाच्या आधी कंबर हलवून त्यांची नाचगाणी वगैरे चांगली प्रसिद्ध आहेत. आणि आता ते थोडस सरकारकडून सांगितलं गेलं की कंबर वगैरे ते सिनेमाचं काम वगैरे त्यांनी सोडलेलं आहे. मात्र आता ते अधूनमधून जीभ हलवत असतात आपल्या. आणि मग जीभ हलवत असताना नेमकं काय बोलतो याचं माणसाला कधी कधी ध्यान नसतं, भान नसतं. तर तशा त्या बोलायला जरा फटकळच येतं. म्हणून आमच्या गावाकडे लोक त्यांना लाडानं फटाकडी म्हणतात, कोणी तताफुली म्हणते. स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा अशीच माहिती बाईचं दर्शक कसं आहे की बाई म्हटलं की थोडस महाराष्ट्रातील कुठलाही नवरा. सर्वांना जय जिजाऊ. आमच्या विदर्भामध्ये एक लाडाच्या माजी खासदार आहेत सर्वांना जय जिजाऊ. आमच्या विदर्भामध्ये एक लाडाच्या माजी खासदार आहेत रानूबाई, आम्ही म्हणतो त्यांना लाडानं. तसं त्याचं ओरिजिनल नाव नवनीत राणा आहे आणि तसं तर सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्यांना
त्यांना त्या माहित आहेत की लग्नाच्या आधी त्या सिनेमात काम करत होत्या सरकारच्या पोर्टलवर आणि बरेच म्हणजे त्याचे जे काही डान्स वगैरे आहेत अजूनही ते सोशल मीडियावर तसेच आहेत. बरंच ते प्रति महिना म्हणजे लग्नाच्या आधी 500 रुपये कंबर हलवून त्यांची नाच गाणी वगैरे चांगली प्रसिद्ध आहेत. आणि आता ते थोडस त्याला वानवळा देण्याची कंबर वगैरे ते सिनेमाचं काम वगैरे त्यांनी सोडलेलं आहे. मात्र आता ते अधूनमधून जीभ हलवत असतात आपल्या, आणि मग जीभ हलवत असताना नेमकं काय बोलतो याचं माणसाला कधी कधी ध्यान नसतं, भान नसतं. तर तशा त्या बोलायला जरा फटकळच येतं. म्हणून आमच्या गावाकडे लोक त्यांना लाडानं फटाकडी म्हणतात, कोणी ततापुडी म्हणते. तर असो, शेतकऱ्यांना बाईचं दर्शक कसं आहे की बाई म्हटलं की थोडस कुठलाही नवरा लाडानं फटाकडी म्हणतात, कोणी ततापुडी म्हणते. तर येत्या 1-2 तर असो, जमा होतील किंवा संक्रांती बाईचं दर्शक कसं आहे की बाई म्हटलं की थोडस कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कुठलाही नवरा